नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की डिफेन्स क्षेत्रामधून एक महत्त्वाची जॉब अपडेट आपल्यासमोर आलेली आहे. ती असणार आहे इंडियन नेव्हीकडनं. मित्रांनो, इंडियन नेव्हीमध्ये SSB म्हणजेच शॉर्ट सर्व्हिस कमिशन बेसवरती काही जागा निघालेल्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण डिटेलमध्ये माहिती पाहूया. या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत 29 डिसेंबरपासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 10 जानेवारी 2025 पर्यंत. तर या ठिकाणी कोण अप्लाय करू शकतं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे एकदा पाहून घेऊया. तर मित्रांनो, SSC ओके, शॉर्ट सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून या ठिकाणी भरती आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. या ठिकाणी एज लिमिट जर आपण पाहिलं तर 2 जुलै 2000 ते 1 जानेवारी 2006 या दरम्यान जर तुमचा जन्म झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके, तर मोस्टली 2 एलिजिबिलिटी क्रायटेरिया या ठिकाणी. पहिला असा आहे की मित्रांनो की तुमचं 10वी-12वीमध्ये तुम्हाला 60% गुणांसह तुम्ही पास असणं आवश्यक आहे. मिनिमम 60% गुण तुम्हाला पाहिजे, इंग्लिश विषयामध्ये पण पाहिजे. ओके, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर जर तुमचं MSc BE-BTech झालं असेल किंवा MCA झाला असेल, BCA झाला असेल, BSc झालं असेल, कम्प्युटर सायन्समध्ये तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करू शकता. तर MSc BE-BTech MTech, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर IT असेल किंवा कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, सॉफ्टवेअर सिस्टीम असेल, सायबर सिक्युरिटी असेल, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेशन असेल. ओके, तर या क्षेत्रामध्ये असेल तर नक्कीच अप्लाय करू शकता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवाले पण देखील अप्लाय करू शकता, डेटा सायन्सवाले देखील अप्लाय करू शकतात. MCAवाले जर पाहिलं तर MCA BCA कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये झालं असेल तर अप्लाय करू शकता. जागा थोड्याशा कमी आहेत, 15 जागा आहेत. मेन आणि वुमेन दोघं देखील या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही NCC केलं असेल तर तुम्हाला नक्कीच त्या सर्टिफिकेटच्या ठिकाणी फायदा होईल. 5% गुणांमध्ये 5% काहीतरी त्यांचा क्रायटेरिया आहे, त्यामध्ये तुम्हाला मार्क्स त्या ठिकाणी वाढवून मिळतील. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो एकदा आपण पाहून घेऊया. तर मित्रांनो, सिलेक्शन प्रोसेसमध्ये बेसिकली तुमच्या ठिकाणी कोणती एक्झाम होणार नाही, रिटर्न एक्झामिनेशन. तुम्हाला तुमच्या फायनल इयरच्या मार्क्सवरच्या बेसिसवरती या ठिकाणी जो त्यांचा SSB इंटरव्ह्यू असतो त्या इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल. 5 दिवसाचा इंटरव्ह्यू चालतो. तुमच्या मार्क्सवरती डिपेंड आहे तुम्हाला कॉल येईल की नाही. तर या ठिकाणी जर तुम्ही BTech केलं असेल तर तुमच्या फायनल इयरपर्यंतचे जे म्हणजे 5th सेमिस्टरपर्यंतचे जे मार्क्स या ठिकाणी कन्सिडर केले जातील. त्यानंतर जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट केलं असेल, प्रोग्राम असेल तुमचा BE MCA झाला असेल, MSc झाला असेल, MTech झाला असेल, तर तुमचे सगळे इयरचे मार्क्स या ठिकाणी इन्क्लूड केले जातील की तुम्हाला त्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला शॉर्ट सर्व्हिस म्हणजे SSBला बोलवतील इंटरव्ह्यूसाठी. त्यानंतर ओके, खाली महत्त्वाचे पॉईंट्स या ठिकाणी पाहूया. joinindiannavy.gov.in ह्या वेबसाईटवरती तुम्हाला जाऊन अप्लाय करायचं आहे. मेरिट लिस्ट ही फायनल जी मेरिट लिस्ट असते मित्रांनो, SSB इंटरव्ह्यूमध्ये तुमचं या ठिकाणी मेडिकल देखील कंडक्ट केलं जातं. तर संपूर्ण बेसिसवरती SSBच्या संपूर्ण इंटरव्ह्यूच्या बेसिसवरती तुम्हाला या मेरिट लिस्टमध्ये सामील केलं जाईल. जर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होत आहेत तर मित्रांनो, एलिजिबल झाल्यानंतर तुमची रँक ही सब लेफ्टनंट असणार आहे आणि बेसिकली तुम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवलं जाईल. ओके, ट्रेनिंग तुमचं या ठिकाणी होणार आहे एझिमाला या ठिकाणी, इंडियन नेव्ही अकॅडमी एझिमाला, जी की आय थिंक केरळला या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी तुमचं ट्रेनिंग या ठिकाणी होईल. ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पूर्ण सेवेसाठी रुजू केलं जाईल. 56,100 रुपये तुम्हाला या ठिकाणी बेसिक पे मिळेल. ह्या भरतीमध्ये मित्रांनो तुम्हाला जर काही डाऊट असतील तर नक्कीच विचारा मला, कारण की भरती खूप महत्त्वाची आहे. 0 फी आहे, फी तुम्हाला कुठलीही भरायची नाही, फ्री ऑफ कॉस्ट अप्लाय करू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.